नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। ग्रामविकासाच्या गप्पा थेट सरपंचाची विशेष भेट या सत्रामध्ये आपण सरपंचाच्या मुलाखती घेतोय आणि यामधून त्यांच्या गावामध्ये ग्रामविकास कशा पद्धतीने झाला, ग्रामविकासाच्या दृष्टीने कसे पाऊल ते टाकतात याची माहिती आपण करून घेतोय। आज आपल्या सोबत सरपंच आहेत कळपवीर येथील, त्यांचं नाव आहे प्रमोद भाऊ तांगडे पाटील। नमस्कार। भाऊ, आपल्या गावामध्ये ग्रामविकासाच्या दृष्टीने कोणकोणत्या सुविधा आहेत ते आमच्या श्रोत्यांना सांगा। धन्यवाद सर। आमच्या गावामध्ये संजय रामोलकर साहेब, आमदार साहेब यांच्याकडून भरपूरसे आमच्या गावात कामं झालेले आहेत। त्यापैकी बैरागी संस्थांमध्ये त्यांच्याकडून पेवर ब्लॉक, एक सभामंडप आणि गावामध्ये एक सभामंडप आणि डबल मारुती संस्थांमध्ये तिथे एक सभामंडप आता सध्या चालू आहे। अच्छा, जवळपास 3 सभामंडप आहे। हो, पहिला जो बैरागी महाराज तिथे आहे, दुसरा सभामंडप कुठे आहे? तो गावामध्ये घेतलेला आहे बैरागी संस्थांच्या नावाखाली। अच्छा, दुसरा कोण, तिसरा कोण? मारुती मंदिरासमोर 25 लाखाचा सध्या सभामंडप चालू आहे। अच्छा, त्याचे काम पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे। अच्छा, म्हणजे सर्व सभामंडपची याची मागणी तुम्ही गावकऱ्यांच्या वतीने साहेबाकडे केली? हो, आणि ते काम तुम्ही सुरू केले। याशिवाय सभामंडपाशिवाय कुठले विकासात्मक काम? अजून पण जलजीवन मिशनचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। अच्छा, थोडंफार काम बाकी राहिलेलं आहे, तर ते आता पूर्णत्वास जाईल। अच्छा, महिना 2 महिन्यात। तर जलजीवनची मागणी करण्याचं तुमच्या डोक्यामध्ये कसं झालं असं वाटलं सरपंच? ही योजना आमच्या अगोदर चालू होती। अच्छा, आम्ही ती पूर्णत्वात आणलेली आहे। अच्छा, मग गावामध्ये खरं रोडची समस्या असते प्रत्येक गावामध्ये? गावामध्ये आमच्या अगोदर त्यांनी याच्या अगोदर 3 महिने अगोदरच एक 25 लाखाचा रस्ता गावामध्ये 3 रस्ते दिले होते। अच्छा, त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये डबल आता स्मशानभूमी आता बालकुंड पण 25 लाखात मंजूर झालेलं आहे। अच्छा, आणि एक डबल आता सध्या तलाठी कार्यालयाचं काम पूर्णत्वास आलेलं आहे। अच्छा, एकंदरीत ग्रामविकासामध्ये हे सर्व कामं आदरणीय संजय रायमुलकर साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होते आणि भरपूर कामं झालेली आहेत। याशिवाय गावामध्ये काही अडचणी असल्या तर त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं किंवा वैयक्तिक काही अडचणी असल्या त्या सोडवण्याच्या दृष्टीनं डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांचं कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य? चांगल्या पद्धतीने सहकार्य असते। आपण गेल्याबरोबर सर्वांचं कामं पूर्णत्वास नेण्यास अग्रेसर ठरतात ते, आणि आपण गेल्यानंतर कोणतेही काम सांगा वेळेवर टायमाच्या आत पूर्ण करून देतात। कोणाची शिफारस घेण्याची गरज नाही आणि काहीच नाही। अच्छा, अशा माध्यमातून तुम्ही ग्रामविकास करताय। एकंदरीत ग्रामविकास करत असताना सुरुवातीला तुम्ही जेव्हा सरपंच झाले त्यावेळेला पहिल्यांदा सरपंच म्हणून जेव्हा साहेबांना भेटले त्यावेळेला तुमचा एखादा अनुभव आहे का असा? भेटल्यानंतर अशा पद्धती कसे पहिली भेट ज्यावेळेला झाली सरपंच झाल्यानंतर? एरवी कार्यकर्ते म्हणून किंवा एक नागरिक म्हणून साहेबांशी तुम्ही नेहमी संपर्कात होता, पण सरपंच झाल्यानंतर त्यावेळेची प्रतिक्रिया कशी तुमची? चांगली प्रतिक्रिया, सर्वच सहकार्य करतात, सर्वांना समवून घेतात आणि आपण गेल्या वेळेस प्रत्येक वेळेस सहकार्य करतात। कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही, जाण्याचं काय असं भेव वाटत नाही। त्यांच्याकडे मित्राप्रमाणे आपल्याला वागणूक मिळते। काही असं दर्पण नाही, काही नाही। आता ग्रामविकासाच्या दृष्टीने तुमचे काही भविष्यामध्ये काही प्लॅन आहेत का? आता सध्या आपलं ग्रामीण म्हणजे ग्राम सचिवालय का? हा, आपले ग्रामपंचायत कार्यालय ते बी मंजूर झालेलं आहे। अच्छा, आता ते बी काम त्याचं टेंडर पूर्ण झालेलं आहे। अच्छा, त्याचं आता उद्घाटन बाकी आहे। अच्छा, हे सर्व ग्रामविकासाच्या दृष्टीने कामं सुरू आहेत। आदरणीय सरपंच साहेबांनी ग्रामविकासाच्या दृष्टीने सुरू असलेली कामं, झालेली कामं आणि संपूर्ण कामासाठी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांचं असलेलं विशेष सहकार्य, सोबत मार्गदर्शन आणि कौटुंबिक जिव्हाळा जो आहे तो या ठिकाणी सरपंच साहेबांनी व्यक्त केला। सरपंच साहेबांनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद। नमस्कार साहेब।